यानंतर ज्या हातांना टाळी वाजवणारे म्हणून इथल्या मनुवादी व्यवस्थेने विभक्तपणे बाजूला सारले होते, त्यांचं जगणं नाकारलं होतं. तेच नाकारलेले हात ज्यांना बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याची साथ दिली आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या विचार मंचावर 2019च्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये एक नेतृत्व उभं राहिलं मानवी समुदायाचं. अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन आघाडी यांना मी विनंती करते की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. जय भीम. मला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारत मध्ये लिहिलेला एक लेख आठवला. टायटल होतं गांडीवर फटके. आणि बाळासाहेबांनी पेपरातून दिले होते. सुजात बहिणी उभं राहून लाईव्ह गांडीवर फटके दिलेले. मी एक मुद्दा सगळ्यात शेवटी टाकला होता, तुम्ही आता पहिल्यांदा घेतले आणि पुढे होते की 1800 कोटीची जमीन नावावर होणार असेल तर वारसा कुणी पण घेतं. 17,000चा गव्हाड 17,000 कोटीचा गव्हाड मिळणार असेल तर वारसा कोणी पण घेतं. पण या मनुवादींना कोल्ह्याचं जबाबदारी घेण्याचं धाडस फक्त वाघाचा छावा दाखवू शकतो. आज RSS ला एवढं सामान्य भाषेमध्ये बोलल्यानंतर काय बोलावं सुचत नाही. मला लय आनंद झालाय आज. एवढा बँड यांचा कोणी वाजवला नसला यांच्या पूर्ण कारकिर्दीत. आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर इथून जाणारी RSS ची रॅली अडवली. भाषणात सर्वप्रथम मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जयभीम करते. आणि वरळीत किडे पाडायसाठी येणाऱ्या भिडेला त्यांनी पडवून लावलं. त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जयभीम करते. अरे सामाजिक न्याय खातं उघडले तुम्ही, ज्याच्यात तुम्ही खात सुटलाय. सामाजिक न्यायाची परंपरा खाण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे हे आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवले. आम्ही संविधानिक लढा तर लढतोच आहोत, रस्त्यावर उतरून लढा लढतोच आहोत. आम्ही लोकांच्या मेंदूंना साफ करून त्यांना परत एकदा इकडे आणण्याचा लढा सुद्धा आम्ही लढतो आहोत. हा मंच संविधान सन्मानाचा मंच आहे किंवा आम्ही त्या सगळ्या लोकांना आव्हान करतो जे मध्ये मध्ये डुलतायत नाही का इकडे तिकडे जिधर भजन उधर भजन, त्यांना सांगू इच्छिते मी की भाई बदल जाओ, नहीं तो गुलाम बन जाओगे. आणि मग तुम्हाला काय करायचंय, वाड्यावर चाकरी करायची का कष्टाची भाकरी खायची हे तुम्हाला ठरवावं लागेल. वंचित बहुजन आघाडीचे सगळे मुद्दे जसे सुजात बहिणी मांडलेले, पण काही मुद्दे वंचित बहुजन आघाडीने बाल हक्काचे प्रश्न स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. बाल हक्काचे प्रश्न इथं तृतीयपंथीयांचा हक्क आणि आरक्षणाचा मुद्दा स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पक्ष कोणता आहे? वंचित बहुजन आघाडी. इथल्या भटक्या मुक्तांचे प्रश्न जमिनी स्तरावर जाऊन मैदानात उतरून लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक वादाला उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी. आणि इथं दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या गाडीत दम नाही या सगळ्या मनोवादांना अंगावर घेण्याची. एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे जी यांना 3 टाइम बोलतीये. यांचे तर बाप इकडे पोरगा तिकडे, भाचा इकडे तर सून तिकडं. या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आहे ते तुम्हाला त्यांना जागा दाखवायची चांगली संधी आहे. तुम्हाला मी परत एकदा म्हणते, जर तुम्हाला कष्टाची इज्जतीची भाकरी हवी असेल तर आपलं प्रतिनिधित्व हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे. 500, 1000, 2000, 5000, 10000 यांची हालत कुत्र्याची आहे.
तुम्हाला कुत्र्यासारखं जगायचे की माणसासारखे हे ठरवा. अरे हिरडे सुधारले. मला हा शब्द बोलायला आवडत नाहीये, पण तरी तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला रीच लागण्यासाठी सांगतेय. या मंचावर जेव्हा मंचाची स्थापना झाली तेव्हा मी एकटी होते इथे. आज मंचावर आम्ही तिघी जणी आहोत. माझ्या आई आहे तिथे, वैशालीताई म्हणून, इथे शोभिबा आहे, मी आहे, आणि खालून फोटो घेण्यासाठी आमची जोया आहे. इकडे काही टीम आलेली आहे. आम्ही संख्येने वाढतो आहोत. तुम्ही कुठे झोपलाय? तुम्ही कुठे विभागला चाललाय? विभागू नका. कष्टाची भाकर खायची आपल्याला. बाबासाहेबाशिवाय नंतर बाळासाहेब. बाबासाहेबांनंतर कोण? हा पर्याय लक्षात ठेवा जर सन्मानाला जगायचा असेल. नाही तर भैया परत कपड्याला झाडू, आणि तो झाडू डिजिटल असणार आहे, दिसणार नाही तुम्हाला. ऑलरेडी तुमच्या गाडीला झाडू मागायला सुरुवात केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्काधिकार काढून तुमच्या गाडीला झाडू मागायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही ठरवायचे गळ्यात मडकं बांधून घ्यायचे की नाही, ते पण येणार लवकरच. एकमेव उत्तर, भाई हम तो शान से जिएंगे, शान से मरेंगे, लड़ते लड़ते मरेंगे, लेकिन किसी की चाकरी करके नहीं मरेंगे. भारतीय संविधानाचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जय भीम.